हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचा शब्द आर शिकणार आहोत. इंग्रजी बोलताना यू आर, वी आर, दे आर अशी वाक्य आपण नेहमी वापरतो. पण आरचा अर्थ काय आहे आणि तो कधी वापरायचा? चला तर अगदी सोप्या मराठीत समजून घेऊया. आर म्हणजे काय? आर हा बी या क्रियापदाचा एक प्रकार आहे. मराठीत त्याचा अर्थ परिस्थितीनुसार आहेत, आहोत, आहात, आहेस. आर हा खालील सब्जेक्ट सोबत वापरतो. यू, वी, दे यापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे त्याला प्लुरल म्हणजेच अनेक वचन. फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर. Subject plus R plus noun adjective place. Example. First example, you are my friend. त्याचा मराठी अर्थ तू माझा मित्र आहेस किंवा तुम्ही माझे मित्र आहात. Second example, we are happy. त्याचा मराठी अर्थ आम्ही आनंदी आहोत. Third example, they are students. ते विद्यार्थी आहेत. Fourth example, the books are on the table. मराठी अर्थ पुस्तके टेबलवर आहेत. Fifth example, you are very kind. मराठी अर्थ तू खूप दयाळू आहेस किंवा याचा अर्थ असंही होऊ शकतं की तुम्ही खूप दयाळू आहात. डेली कन्व्हर्सेशन. हाऊ आर यू? आय एम फाईन. मराठीत अर्थ तू कसा आहेस? मी ठीक आहे, धन्यवाद. आय एम फाईन, थँक्यू. मी ठीक आहे, धन्यवाद. वी आर युअर फ्रेंड्स. वेअर आर युअर फ्रेंड्स? दे आर ॲट स्कूल. तुझे मित्र कुठे आहेत? ते शाळेत आहेत. आर यू रेडी? येस, आय एम रेडी. येस, आय एम. मराठीत अर्थ तू तयार आहेस का किंवा तुम्ही तयार आहात का? होय, मी तयार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. यू आर नॉट लेट. तू उशिरा आलेला. यू आर नॉट लेट. तू उशिरा आलेला नाहीस किंवा तू उशिरा आलेली नाहीस. वी आर नॉट बिझी. आम्ही व्यस्त नाही. दे आर नॉट ॲट होम. ते घरी नाहीत. क्वेश्चन सेंटेन्स. आर यू अ स्टुडंट? तू विद्यार्थी आहेस का? आर दे हॅपी? ते आनंदी आहेत का? आर वी रेडी? आपण तयार आहोत का? कॉमन मिस्टेक. बिगनर इथे मिस्टेक करत असतात, तर बघूया कॉमन मिस्टेक. यू इज माय फ्रेंड. इट इज रॉंग. You are my friend. It is correct. They is playing. It is wrong. They are playing. It is correct. We am ready. It is wrong. We are ready. It is correct. Practice मराठी इंग्रजी करा. Practice मराठीतून इंग्रजी करा. आम्ही घरी आहोत. We are at home. ते शिक्षक आहेत. They are teachers. तुम्ही खूप चांगले आहात. You are very good. मुले मैदानात आहेत. The children are in the playground. आम्ही तयार आहोत. We are ready. Quick revision. आर आहेत, आहोत. आरचा अर्थ होतो आहेत, आहोत, आहात, आहेस. यू, वी, दे आणि प्लुरल नाउन सोबत आर वापरला जातो. व्यक्ती, ठिकाण, भावना, वर्णन आणि स्थिती सांगण्यासाठी आर वापरतो. आज आपण आरचा अर्थ, वापर आणि अनेक उदाहरणे शिकलो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.